आजच्या या अत्यंत वेगळ्या अशा कार्यक्रमासाठी ज्यांच्या निमंत्रणावरून आपण या ठिकाणी उपस्थित झालो ते आपल्या सर्वांचे मित्र, मुंबईमध्ये आपल्या व्यवसायाने आणि आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी अकोले तालुक्याची ओळख निर्माण केली ते आमचे मित्र सन्माननीय प्रभाकरजी गायकवाड यांच्या देवा स्पोर्ट्स क्लबच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, साहित्य क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात संपूर्ण राज्यभर ज्यांचा कर्तृत्वाचा आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा आलेख आज महाराष्ट्र सरकार हाताळतं आहे ते आमचे मित्र आदरणीय भाऊसाहेबजी चासकर सर, आमचे व्यासपीठावर उपस्थित असलेले मेंदुरी गावचे माजी सरपंच सन्मान्य भाऊसाहेबजी येवले, सन्मान्य कैलासरावजी फरगडे, या प्रोग्रामचे मुख्य आमचे मित्र आणि बंधू अतुल भाऊ, किरणजी लोहरे, आर्किटेक्ट अक्काजी शिंदे, अक्षय भाऊ, सगळ्यांचंच नामोल्लेख या ठिकाणी करावं लागेल अशी सर्व उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे मित्र मयूर, भालेराव, सुधाकररावजी देशमुख साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झाले, त्यांनाही मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आमदार साहेब, प्रभाकर भाऊंचा आमचा गेल्या अनेक वर्षाचा संबंध आहे. ते व्यवसायाच्या निमित्तानं मुंबईला गेले आणि त्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाने त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं खूप सारी प्रगती केली. माणूस गरीब असला की त्याला थोडे मित्र कमी असतात, पण जेव्हा तो मुंबईला जातो, बाहेर जातो आणि आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो तेव्हा गावाकडं त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाची ओळख हळूहळू निर्माण होत असते. प्रभाकर भाऊंचा आमचा परिचय त्यांनी जेव्हा इथं पहिल्यांदा जागा घेतली तेव्हा इथं एकही घर नव्हतं. हे जे काही आत्ता जे तुम्हाला एक प्रचंड मोठमोठे फ्लॅट आणि मोठमोठ्या सोसायट्या दिसतात तेव्हा इथं अजिबात कोणत्या प्रकारची सोसायटी नव्हती आणि एक मैदान होतं, त्याच्यामध्ये प्रचंड बाबळीची झाडं वगैरे नाही का, आणि बाकी आपली सगळी गुरवझापची मंडळी या ठिकाणी गोठे होते, कोणाचे वेगळ्या शेतीचे फार्म होते. आणि मग तेव्हा पहिल्यांदा या कोपऱ्यामध्ये प्रभाकर भाऊंनी बंगल्यासाठी जागा घेतली आणि मग त्या जागेच्या निमित्ताने आमचा आणि त्यांचा पहिल्यांदा संबंध आला. तर आजपर्यंत त्या गोष्टीला जवळपास 25 वर्षापेक्षाही अधिक काळ प्रभाकर भाऊ आपल्या मैत्रीला या ठिकाणी झालेले आहेत. प्रभाकर भाऊंनी अकोल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट त्यांनी राबवण्याचा सुरुवातीपासून त्यांचा मानस होता. देवठाण रोडलासुद्धा आम्ही त्यांना काही जमीन त्या ठिकाणी घेऊन दिली. आजही ती जमीन अत्यंत आकाश भाऊ तुम्हाला चांगला प्लॅन तुमच्या बुद्धिमत्तेतून अक्षय, कारण त्यांच्या डोक्यात पहिल्यापासून देवा स्पोर्ट्स क्लब त्यांनी जेव्हा देवा जिम त्यांनी जेव्हा अकोल्यात सुरू केली तेव्हा ते मला म्हटले होते, महेश भाऊ मला महिला जिम सुरू करायची अकोल्यामध्ये. म्हणजे अतुल आणि अतुलच्या सौभाग्यवती आणि सगळ्या कुटुंबाची मानसिकताची आहे की काहीतरी वेगळं करायचं. आणि म्हणून पहिल्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये आमदार साहेब पहिल्यापासून डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आणि त्या मनापासून करायच्या. प्रत्येक गोष्ट जी करायची ती मनापासून करायची. आता मी या ठिकाणी आलो, आता अनेक अंत्यविधीला मी खाली जातो आमच्या स्मशानभूमीकडे, पण इकडे वळून नाही बघितलं. पण आत्ता जेव्हा चालत इथं आलो तेव्हा या ओढ्याचं सगळं स्वरूपच बदलून गेलं आहे. म्हणजे मी चासकर सरांना म्हणत होतो की जागा लक्षात येत नव्हती, परंतु त्यांच्याकडे ती दूरदृष्टी आहे पहिल्यापासून. जेव्हा अकोल्यात आम्ही त्यांना अमित रासनेची इमारत त्यांना घेऊन दिली आकाश भाऊ, तेव्हा मी म्हणायचो इतके पैसे नका देऊ, एवढा महागडा व्यवहार करू नका. ते म्हणे नाही, तुम्हाला कळेल काळानुसार ही मी जी आज गुंतवणूक करतो आहे अकोला शहरामध्ये हिचं महत्त्व काही काळानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि खरं आहे, पहिलं महागडा व्यवहार हा प्रभाकर भाऊंचा आहे तिथला, आणि आज तिथं तर त्याच्या चौपट व्यवहार होऊन गेलेला. म्हणजे गतिमानतेनुसार आता अकोले शहर एका वेगळ्या दिशेकडे जातं आहे. आमदार साहेब, त्याच्यामध्ये तुमच्याही दूरदृष्टीचा तुमच्याही कर्तृत्वाचा हात या शहराच्या प्रगतीसाठी लागतो, ही अभिमानाची गोष्ट आहे. माझं तर पहिल्यापासून कॉलेज जीवनापासून हेच स्वप्न आहे, आपलं शहर आपला तालुका कधीही दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून राहू नये अशा प्रकारची व्यवस्था या तालुक्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. लोकांना काय लागतं,
लोकांना लागतं जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधांसाठी लोक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करत असतात. आज प्रचंड मोठ्या प्रमाणाने जागतिकीकरण सुरू आहे. लोकांना मॉल्स पाहिजे, लोकांना दवाखाने पाहिजेत, लोकांना चांगल्या प्रकारचे स्पोर्ट्स क्लब पाहिजेत, लोकांना चांगल्या प्रकारच्या गार्डन पाहिजे, लोकांना चांगल्या प्रकारचे रस्ते पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून 2019 नंतर अकोले तालुका एका वेगळ्या दिशेने निघालेला आहे. निश्चितपणे राजकारणाकडे समाजकारणाकडे बघण्याची आमच्यासारख्यांची दृष्टी वेगळी आहे. अकोले तालुक्याचा भौगोलिक विकास, सामाजिक विकास, शैक्षणिक विकास, आध्यात्मिक विकास आणि शारीरिक विकाससुद्धा झाला पाहिजे. आमचे मित्र प्रभाकर भाऊ शारीरिक विकासामध्ये त्यांची स्वतःची रुची जास्त आहे आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्यात त्यामध्ये स्पोर्ट्स क्लब असेल, महिला जिम असेल आणि आज हे नवं पाऊल अकोले शहराच्या वैभवामध्ये भर टाकण्यामध्ये ते सुरू करतायत. सासकर सर जसे म्हटले तसं मेडिकल फील्डमधले अनेक लोक त्यांना या ठिकाणी सहकार्य करतील. आमचे मित्र डॉक्टर नितीन सासकर असतील, आमचे मित्र डॉक्टर संतोषजी तिकांडे असतील, ज्यांना इच्छा होती की जे आजही संगमनेरच्या मालपानी हेल्थ क्लबला आमदार साहेब अकोल्याचे अनेक लोक आहेत की जे सकाळी संगमनेरच्या मालकानवी हेल्थ क्लबचे मेंबर आहेत आणि ते सकाळी अर्ली मॉर्निंग उठून मालकानवी हेल्थ क्लबला जाऊन त्या ठिकाणी आपली प्रॅक्टिस करतात, आपले शरीर सुदृढ बनवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या निमित्तानं आणि प्रभाकर भाऊंच्या या नव्या प्रयोगामुळं अकोल्याचा हा जो माणूस आहे अकोल्याच्याच मातीत थांबेल, अकोल्याच्याच मातीत व्यवसाय करेल, अकोल्याच्याच मातीत रुजेल, ही जी भावना आमच्यासारख्यांची आहे तिला आपण सहकार्य करतायत. प्रभाकरराव तुमच्या सगळ्या कुटुंबाबरोबर मनापासून 25 वर्षापासून आम्ही जोडलेलो आहोत. अगस्ती महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो अशाच प्रकारे आपले संबंध टिकून राहोत. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या या सगळ्या चांगल्या कार्याला आमच्या मनापासून शुभेच्छा राहतील एवढ्याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. तुमच्या कार्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.